मंडळी, भारतातील 2011च्या जनगणनेनुसार प्रौढ महिलांच्या लोकसंख्येमध्ये असे आढळून आलेले आहे की 15 कोटी महिलांना, म्हणजे ज्यांचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या आहेत, अशा महिलांना लैंगिक शोषणासारख्या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागलेले आहे. मंडळी, नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोनुसार 2006 ते 2012 दरम्यान IPC कलम 358 अंतर्गत जवळपास 2,83,407 महिलांच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. तसेच कलम 509 अंतर्गत 71,813 आणि बलात्काराचे गुन्हे 1,54,251 एवढे गुन्हे दाखल झाले होते. पण हे सर्व गुन्हे वगळता महिलांबद्दल छेडछाडीच्या इतर आकडेवारीचा आधार जर घेतला तर आपल्याला असे दिसते की छेडछाडीच्या प्रकरणामध्ये किंवा गुन्ह्यामध्ये कोणतीही दखल किंवा त्यांची नोंद घेतली जात नाही आणि असे गुन्हे हे जास्त कामाच्या ठिकाणी होत असतात. म्हणूनच केंद्र सरकारने छेडछाडीच्या प्रकरणामध्ये महिलांना न्याय मिळावा म्हणून सन 2013 मध्ये विशाखा नियमावलीची आधारभूत ठेवून सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन ॲट वर्कप्लेस म्हणजेच प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन आणि रिड्रेसल हा कायदा भारतामध्ये लागू केला. त्याच कायद्याला पॉश कायदा या नावाने देखील ओळखले जाते. मंडळी, या कायद्याच्या अंतर्गत महिलांचे नोकरी व व्यवसायाचे ठिकाण हे सुरक्षित असावे, अशा कामाच्या ठिकाणी महिलांचे कुठल्याही प्रकारचे लैंगिक शोषण किंवा छेडछाड होऊ नये आणि झाल्यास त्याबद्दलची प्रक्रिया, उपाययोजना काय असाव्यात याबद्दल या कायद्यामध्ये नियमावली व इतर तरतुदी या सूचित केलेल्या आहेत. जर मंडळी तुमच्या घरामध्ये तुमची आई, बहीण, पत्नी किंवा मैत्रीण यापैकी कोणीही जॉब करत असेल आणि त्यांना कामाच्या ठिकाणी काही त्रास होत असेल किंवा त्यांची छेडछाड होत असेल आणि त्यांना झालेल्या त्रासाबद्दल तक्रार कुठे करायची, कशी करायची याची जर माहिती नसेल तर आजचा हा व्हिडिओ अशा महिला भगिनींसाठी महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मंडळी, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ कायदा 2013 म्हणजे काय. नंबर 2, कोणकोणत्या कामाच्या ठिकाणी हा कायदा लागू होतो. नंबर 3, तक्रार कोण करू शकते किंवा शकतो. नंबर 4, लैंगिक छळ म्हणजे काय. नंबर 5, तक्रार कुठे व कोणाकडे कशी करावी. नंबर 6, तक्रार दाखल केल्यानंतर काय होते. अशी संपूर्ण माहिती आज आपण आपल्या अरुणा फाउंडेशन या यूट्यूब चॅनलच्या मार्फत पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी निलेश, तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मंडळी, सर्वात आधी आपण बघूया कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ कायदा 2013 म्हणजे काय. मंडळी, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा 2013 हा कायदा 9 डिसेंबर 2013 रोजी लागू झाला. ज्या संस्थेमध्ये किंवा कंपनीमध्ये 10 पेक्षा जास्त लोक काम करतात त्यांना हा कायदा लागू होतो. मंडळी, हा कायदा कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ बेकायदेशीर ठरवतो, लैंगिक छळाचे विविध प्रकार ओळखतो आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाची तक्रार कशी करावी हे स्पष्ट करतो. मंडळी, कोणत्याही कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झालेल्या प्रत्येक महिलांसाठी हा कायदा बनवण्यात आला आहे. या कायद्यामध्ये हे आवश्यक नाही की महिला त्या ठिकाणी नोकरी करत असावी जिथे तिचा छळ झाला आहे. कामाचे ठिकाण कोणतेही कार्यालय असू शकते, मग ती खाजगी संस्था असो किंवा सरकारी संस्था असो. मंडळी, आता आपण बघूया लैंगिक छळ म्हणजे काय. मंडळी, इच्छेविरुद्ध स्पर्श करणे किंवा स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे. उदाहरणार्थ, एखाद्या स्विमिंग कोचने विद्यार्थ्याला पोहणे शिकवण्यासाठी स्पर्श केला तर लैंगिक अत्याचाराचे ठरणार नाही. परंतु पुलाबाहेर प्रशिक्षण संपल्यानंतर विद्यार्थिनीला स्पर्श केला आणि तिला अस्वस्थ वाटू लागले तर तो लैंगिक छळ मानला जातो. मंडळी, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मागणी करणे किंवा अपेक्षा करणे, जसे की एखाद्या विभाग प्रमुखाने एखाद्या ज्युनियरला बढतीचे मीन्स प्रमोशनचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले तर तो लैंगिक छळच मानला जातो. मंडळी, लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट गोष्टी करणे, जसे की एखाद्या वरिष्ठ संपादकाने तरुण प्रशिक्षणार्थी किंवा ज्युनियर पत्रकाराला सांगितले की ती एक यशस्वी पत्रकार होऊ शकते कारण ती शारीरिकदृष्ट्या आकर्षक आहे, तर असे म्हणणेसुद्धा लैंगिक छळ होऊ शकतो. यापुढे जाऊन जसे की अश्लील चित्रे दाखवणे, चित्रपट किंवा इतर सामग्री दाखवणे, जसे की
जर तुमचा कलिग तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध अश्लील व्हिडिओ पाठवत असल्यास त्याला पण लैंगिक छळ असे म्हटले जाते. जसे की तर म्हणजे आता आपण बघूया कोणकोणत्या कामाच्या ठिकाणी हा कायदा लागू होतो. म्हणजे कामाचे ठिकाण जसे की सर्व प्रकारचे सरकारी, निम्न सरकारी, खाजगी ऑफिस, डिपार्टमेंट, विभाग, संस्था, ट्रस्ट, हॉस्पिटल, नर्सिंग होम, पीडित महिलेला कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी जावे लागल्यास असे ठिकाण, असंघटित क्षेत्रे किंवा राहते घर याचा समावेश होतो. तर हे सर्व ठिकाणी हे कामाचे ठिकाण म्हणून मानले जातात. मंडळी, या कायद्याअंतर्गत त्यांच्या कंपनीमध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर अशा कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये पॉश कमिटी स्थापन करणे बंधनकारक आहे. अशा समितीची गाईडलाईन्स काय असावी थोडक्यात जाणून घेऊया. मंडळी, पॉश कमिटी हे 3 वर्षाकरिता अस्तित्वात असायला पाहिजे. अशा समितीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त सदस्य महिला असणे आवश्यक आहेत. संबंधित ऑफिसमध्ये ज्येष्ठ महिला अधिकारीही त्या कमिटीचे प्रमुख असायला पाहिजेत. मंडळी, कमिटीमध्ये 2 सदस्य हे कायदेशीर ज्ञान असलेले किंवा महिलांच्या प्रश्नांची जाण असणारे असायला पाहिजेत. तसेच एक सदस्य सेवाभावी संस्थांमधील किंवा स्त्रियांच्या लैंगिक छळवणुकीच्या प्रश्नांची जाण असणारी असायला पाहिजे. जर संस्थेच्या अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नसेल तर पीडितेला स्थानिक तक्रार समितीकडे तक्रार करावी लागते. दुर्दैवाने अनेक राज्य सरकारने या समित्या पूर्णपणे स्थापन केलेल्या नाहीत आणि बहुतेक प्रकरणांमध्ये कोणाशी संपर्क साधावा याची माहिती सार्वजनिक होत नसते. तर मंडळी, आता आपण बघूया पीडितेने तक्रार कुठे करायची किंवा कोण करू शकते. मंडळी, नोकरी व कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काम करत असलेले कुठल्याही वयोगटातील लैंगिक छळवणुकीने पीडित झालेली महिला अशी तक्रार करू शकते. तर घरगुती किंवा घरामध्ये काम करणाऱ्या, उदाहरणार्थ स्वयंपाक व धुण्या भांड्याचे काम करणाऱ्या महिला जर पीडित असतील तर त्या पण तक्रार करू शकतात. तर म्हणजे आता आपण बघूया तक्रार कुठे, कोणाकडे आणि कशी करावी. मंडळी, तक्रार करताना घटना घडून 3 महिन्याहून अधिक काळ लोटलेला नसावा आणि एकापेक्षा जास्त घटना घडल्या असल्यास पीडितेला शेवटच्या घटनेच्या तारखेपासून 3 महिन्यापर्यंतचा कालावधी हा दिला आहे. तक्रार लिखी स्वरूपात करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव पीडितेला लेखी तक्रार करता येत नसेल तर पीडितेला लेखी तक्रार देण्यासाठी मदत करणे ही कमिटीच्या सदस्यांची जबाबदारी असते. मंडळी, जर समितीला वाटत असेल की पीडित व्यक्ती पूर्वी तक्रार करू शकली नाही तर ही मर्यादा वाढवता सुद्धा येते, परंतु तिचा कालावधी हे 90 दिवसापेक्षा जास्त वाढवता येत नाही. जर स्त्रीची इच्छा असेल तर समाधानाच्या प्रक्रियेतून म्हणजे सेटलमेंटच्या प्रक्रियेतून हे जे काही प्रकरण आहे ते आपल्याला सोडवता येते. बट मंडळी, सेटलमेंटच्या नावाखाली पैसे देऊन हे प्रकरण कायद्यामध्ये सोडवता येत नाही. जर महिलेला तोडगा किंवा सेटलमेंट नको असेल तर मंडळी तपासाची प्रक्रिया सुरू होईल, जी अंतर्गत तक्रार समितीला 90 दिवसात पूर्ण करावी लागेल. जर होय असेल तर समान कायदा लागू होतो. समिती पीडित आरोपीची चौकशी करू शकते आणि साक्षीदार आणि मुद्द्याशी संबंधित कागदपत्रे देखील मागू शकतात. मंडळी, या कायद्याअंतर्गत जेव्हा समिती गठन होते आणि हे प्रकरण चालू होते तेव्हा तिथे वकिलांना समितीसमोर उपस्थित राहण्याची परवानगी नसते. मंडळी, चौकशीच्या शेवटी समितीला लैंगिक छळाच्या आरोपात आरोपी दोषी आढळल्यास समिती नियोक्त्याला म्हणजेच प्रायमरी एम्प्लॉयरला आरोपीविरुद्ध कारवाई करण्यास सल्ला देते. प्रायमरी एम्प्लॉयर छळाच्या आरोपात आरोपी विरुद्ध खालीलपैकी कोणतीही ॲक्शन घेऊ शकतो, जसे की लेखी माफी मागणे, चेतावणी देणे, प्रमोशन किंवा सॅलरीमध्ये वाढ कमी करणे आणि समुपदेशन किंवा समुदाय पद्धतीने समजावणे आणि त्याला कंपनीमधून काढून टाकणे. यापैकी प्रायमरी एम्प्लॉयर त्या आरोपीवरती कोणतीही ॲक्शन घेऊ शकतो. म्हणजे आता आपण बघूया हा कायदा खोट्या तक्रारीवर कसा कारवाई करतो. मंडळी, एखाद्या महिलेने जाणून बुजून खोटी तक्रार केल्याचे अंतर्गत समितीच्या निदर्शनास आले तर तिच्यावर कारवाई होऊ शकते. तर महिलेची पदोन्नती म्हणजेच किंवा प्रमोशन किंवा सॅलरीची वाढ किंवा त्या महिलेला नोकरीवरून पण काढण्यात येऊ शकते. मंडळी, आता आपण बघूया या कायद्याअंतर्गत प्रायमरी एम्प्लॉयरची
कर्तव्ये कोणती असायला पाहिजेत. मंडळी, नियोक्त्यांनी त्याच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाची प्रकरणे हाताळण्यासाठी त्यांच्या संस्थेमध्ये किंवा कंपनीमध्ये अंतर्गत तक्रारी समिती म्हणजेच पॉश ॲक्टची कमिटी स्थापन करणे महत्त्वाचे आहे. अशा समितीचे अध्यक्ष संस्थेच्या किंवा कंपनीतील वरिष्ठ महिला कर्मचारी असावेत. याशिवाय या समितीशी संबंधित माहिती कर्मचाऱ्यांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावावी किंवा पेस्ट करावी. मंडळी, कामाची जागा सर्व महिलांसाठी सुरक्षित आहे याची प्रायमरी एम्प्लॉयरने प्रामुख्याने खात्री करावी. महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जे कर्मचारी नाहीत यांच्या उपस्थितीत असुरक्षितता वाटू नये. याशिवाय नियोक्त्याने त्यांच्या लैंगिक छळ धोरण आणि अंतर्गत तक्रारी समिती स्थापन केलेल्या आदेशाची प्रत अशा ठिकाणी चिटकवावी किंवा लावावी, जेणेकरून सर्व कर्मचाऱ्यांना त्याबद्दलची माहिती होईल. मंडळी, कर्मचाऱ्यांना लैंगिक छळाच्या समस्येबद्दल शिक्षित करण्यासाठी नियोक्त्यांनी नियमित कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. तसेच त्यांनी त्यांच्या सेवा नियमामध्ये लैंगिक छळाचा देखील समावेश केला पाहिजे आणि कामाच्या ठिकाणी त्यांना सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार केले पाहिजे. तर मंडळी, ही होती कामाच्या ठिकाणी महिलेचा लैंगिक छळ प्रतिबंध कायदा म्हणजेच पॉश ॲक्टबद्दल माहिती. मी आशा करतो की आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉश ॲक्टबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मंडळी, या कायद्याबद्दल जर तुमचे काही प्रश्न, प्रतिक्रिया, कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. निश्चितच आम्ही त्याला उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये. धन्यवाद.